So once again, very warm welcome, very good evening to all of you. चला स्टुडंट्स, या ठिकाणी मागच्या लेक्चर पर्यंत आपण क्वेश्चन नंबर 22 पर्यंतचा पार्ट कव्हर केलता. तर आता क्वेश्चन नंबर 23 तुमच्या स्क्रीनवर आहे. काय आहे बघा क्वेश्चन नंबर 23. एकदम इझी क्वेश्चन आहे. क्वेश्चन नंबर 23. So this is the question number 23. So first of all, write down the G1 data. So here is the G1 data. काय आहे क्वेश्चन? द डायमीटर ऑफ द रिंग. अच्छा, एक रिंग आहे. कोणती रिंग? आपली आपली अंगठी नाही बरं, ती वाली रिंग नाहीये, ही थोडी मोठी रिंग आहे. ओके, एक व्हील टाइप आहे. ओके, द डायमीटर ऑफ द रिंग इज 4 सेंटीमीटर. म्हणजे या ठिकाणी त्यांनी स्मॉल डी दिलेला आहे. डायमीटर म्हणलं की स्मॉल डी, दॅट इज द 4 सेंटीमीटर. त्याच्यानंतर अँड इट्स मास इज 20 ग्राम. ओके, सो मास दिलेला आहे. मास इक्वल्स टू किती येणार राजांनो? 40 ग्राम दिलेला आहे. हा, बाकी त्यांनी काय दिलं बघा. व्हॉट विल बी इट्स अ मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एन ऍक्सिस पासिंग थ्रू इट्स सेंटर अँड परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन. ओके, सो या ठिकाणी तुम्हाला काय फाइंड आउट करायचं रे? तुम्हाला मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करायचं आहे अबाउट एन ऍक्सिस पासिंग थ्रू द सेंटर, म्हणजे सी पॉइंट मधून पास होतोय, म्हणजे आयसी तुम्हाला फाइंड आउट करायचा आहे. अँड दॅट ऍक्सिस इज परपेंडिक्युलर टू द प्लेन असला पाहिजे. येस, सर्वांना क्वेश्चनचा मिनिंग समजला का? काहीच नाही, एक रिंग आहे. कोणती रिंग? आपली ती लग्नाची रिंग नाही, ही थोडी मोठी रिंग आहे. ओके, म्हणजे काकण कन्सिडर करा. 4 सेंटीमीटरच आहे, म्हणजे काकण. बांगड्या माहिती आहे सर्वांना? येस, ऑफकोर्स माहित असतील बांगड्या. यस, तर या ठिकाणी एक बांगडी घेतलेली आहे, जिचा डायमीटर किती आहे राजांनो? 4 सेंटीमीटर डायमीटर आहे. ओके, त्याच्यानंतर या रिंगचं मास किती आहे रे? 20 ग्राम आहे. यस, तर आपल्याला काय करायचंय? मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द रिंग पासिंग थ्रू द सेंटर अँड परपेंडिक्युलर टू प्लेन. सो या ठिकाणी या ऍक्सिसच्या भोवती मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. यस, बघा बरं किती इझी क्वेश्चन आहे. यस, सर्वांना मिनिंग समजलाय का? मला यस ऑर नो सांगा. इकडले बाकीचे? येस सर. ओके, हा, मला सांगा बरं, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द रिंग अबाउट एन ऍक्सिस पासिंग थ्रू द सेंटर अँड द परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन, याचा फॉर्म्युला काय रे? व्हॉट इज द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द रिंग? याचा फॉर्म्युला मी तुम्हाला आपल्या फॉर्म्युलाच्या पीडीएफ मध्ये दिलेला आहे. तर या ठिकाणी फॉर्म्युला सिरीज रोटेशनल डायनामिक्स. तर बघा या ठिकाणी कुठे गेला आपला फॉर्म्युला? सो कोणत्या ठिकाणी आहे फॉर्म्युला मी तुम्हाला सांगेल. आपल्या पीडीएफ मध्ये कुठं आहे? एक मिनिट जस्ट. रोटेशनल मोशन मध्ये मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द रिंग, बघा या ठिकाणी 70 नंबरचा फॉर्म्युला आहे. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग अबाउट सेंटर ऑफ अ मास and perpendicular to its plane. Okay, moment of inertia of ring about an axis passing through the center of mass and perpendicular to its plane, that is the IC equals to mr square. हा फॉर्म्युला आहे. ओके, तर डायरेक्टली या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुट अप करा, यू विल गेट द करेक्ट आन्सर. तर या ठिकाणी आपलं फिजिक्स न्यूमेरिकल चालू आहे अँड दिस वन. ओके, तर आपल्याला फॉर्म्युल्यामध्ये राजानो काय पाहिजे रे? आर पाहिजे. मग सर्वात पहिल्यांदा काय करा, याला आर मध्ये, दॅट इज द रेडियस मध्ये कन्वर्जन करा. सो रेडियस इक्वल्स टू काय येणार आहे? सर्वांना माहित आहे. यस, रेडियस म्हणजे काय असतं? आता मासला मी काय करतो, थोडं खाली येतो. ओके, मास इक्वल्स टू किती आहे? 40 ग्राम आहे. सो 40 ग्राम या ठिकाणी येईल. हा, रेडियस इक्वल्स टू काय येतं? डायमीटर अपॉन 2 येतं. सर्वांना माहित आहे डायमीटर किती आहे? 40 सेंटीमीटर आहे अपॉन 2, दॅट इज द किती आन्सर येणार आहे याचं? 20 सेंटीमीटर आन्सर येणार आहे. यस, आलं लक्षामध्ये? आता त्याच्यानंतर आपण काय करतो, याचं एसआय युनिट मध्ये कन्वर्जन करतो. मग मला सांगा, रेडियसचं एसआय युनिट सेंटीमीटर आहे का रे? नाही, मीटर आहे सर. मग याला काय करायचं? यस, कशामध्ये कन्वर्जन करता? याचं मीटर मध्ये कन्वर्जन करता. मग मीटर मध्ये कन्वर्जन, अरे लिटर नाही, मी मीटर म्हणतोय. ओके, याला लक्षामध्ये. हा, तर या ठिकाणी काय येणार बघा, 20 इंटू सेंटीमीटरचं मीटर मध्ये करायचं असेल तर 10⁻⁻2 न मल्टिप्लाय करायचं. सो दिस इज इन द मीटर. आणि ग्रामचं किलोग्राम करायचं असेल तर या ठिकाणी तुम्हाला 40 इंटू 10⁻, किती न मल्टिप्लाय करायचंय? -3 न मल्टिप्लाय करायचंय. सो या ठिकाणी ग्रामचं किलोग्राम मध्ये कन्वर्जन होतं. तर या ठिकाणी आपण जेवढ्या बी क्वांटिटी आहे त्याचं एसआय युनिट मध्ये कन्वर्जन केलेलं आहे. आता मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द रिंगचा फॉर्म्युला काय आहे? ओके, तर या ठिकाणी मी ग्रीन कलर मध्ये फॉर्म्युला लिहितो. सो द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग, एक मिनिट. चला, मोमेंट ऑफ inertia, that is the mi, that moment of inertia of a ring about an axis
axis passing through center and perpendicular to ring. Passing through center and the perpendicular to ring. Yes. सर डायमीटर 4 आहे. सुमित म्हणतोय. हा सुमित डायमीटर 4च आहे ना. एक मिनिट. हा 4 आहे डायमीटर. बट आपल्याला या ठिकाणी रेडियस लागते ना फॉर्म्युल्यामध्ये. त्याच्यामुळे आपण काय केलं, अरे अच्छा हा. ओके येस इट्स माय मिस्टेक. व्हेरी गुड ऑब्झर्वेशन. ओके एक मिनिट. मास 20 ग्राम आहे, डायमीटर 4 सेंटीमीटर आहे. यस व्हेरी गुड ऑब्झर्वेशन यार, क्या बात है. मतलब तर या ठिकाणी येणार आहे दिस इज द 20 आणि या ठिकाणी आहे दिस इज द 20 आणि डायमीटर हा 4 असल्यामुळे या ठिकाणी जस्ट काय येईल 2 सेंटीमीटर येईल. ओके सो दिस इज द 2 सेंटीमीटर. मग सेंटीमीटर मीटर मध्ये कन्वर्जन काय येणार आहे या ठिकाणी 2 × 10⁻⁻². दिस इज इन द मीटर. ओके हा तर याचा राजांनो फॉर्म्युला काय येणार आहे बघा. IC इक्वल्स टू व्हॉट इज द फॉर्म्युला. IC इक्वल्स टू फॉर्म्युला येणार आहे स्ट्रेट फॉरवर्ड फॉर्म्युला आहे mr² आहे. मग मासची व्हॅल्यू किती आहे रे. चला ठीक आहे मासची व्हॅल्यू पुटअप करा. मासची व्हॅल्यू सर 20 × 10⁻² किती येणार आहे. यस -3 येणार आहे. आर ची व्हॅल्यू किती आहे. आर ची व्हॅल्यू आहे 2 × 10⁻² ब्रॅकेट स्क्वेअर. दॅट इज द आर चा स्क्वेअर असल्यामुळे 2 × 10⁻² ब्रॅकेट स्क्वेअर. ओके चला ठीक आहे. तर हे कॅल्क्युलेशन तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे. तर बघा आता काय येईल. दिस इज द 20 × 10⁻³ ऍज इट इज. त्याच्यानंतर 2 × 10⁻² चा स्क्वेअर 2 चा स्क्वेअर 4 × 10⁻² चा स्क्वेअर 10⁻⁴. ओके तर या ठिकाणी त्याच्यानंतर 4 दोन्ही किती रे 8 होता. तर या ठिकाणी 80 येईल. त्याच्यानंतर हा 10⁻³ 10⁻⁴. सो दिस इज द 10⁻⁷. So this is the moment of inertia of the ring about an axis passing through the center and perpendicular to the ring. Okay, so moment of inertia चे युनिट काय रे. मोमेंट ऑफ इनर्शिया चे युनिट आहे kg × मीटर स्क्वेअर. So this is the unit of the moment of inertia. Okay, so write down. सर्वांनी लिहून घ्या. एकदम इझी आहे. किती इझी आहे बघा बरं. आणि अशाच टाइपचे क्वेश्चन 2-2 मार्काला येणार आहेत फायनल बोर्ड एक्झाम मध्ये. यस अशाच टाइपचे. चला ठीक आहे सर्वांना कळलंय, सर्वांच्या लक्षात आले. त्याच्यानंतर सर्वांनी लिहून घेतलाय. यस सर. ओके वेरी गुड. सो उसके बाद नेक्स्ट न्यूमेरिकल. किसके बाद उसके बाद हाँ तर बघा या ठिकाणी नेक्स्ट न्यूमेरिकल कुठे लिहितो मी. परपेंडिक्युलर एक्सिस थेरमचा आहे. पॅरलल एक्सिस थेरमचे पण आहेत काही न्यूमेरिकल. तर एक सोपं वाला मी घेतो. रेडियस ऑफ गायरेशन फाइंड आउट करूया. यस एक सोपं वाला घेऊया रेडियस ऑफ गायरेशनचं. बिकॉज रेडियस ऑफ जायरेशन म्हणा किंवा रेडियस ऑफ गायरेशन याच्यावर देखील MCQ किंवा कधी कधी 2 मार्काचं न्यूमेरिकल असतं. ओके तर या ठिकाणी बघा पुढचा क्वेश्चन मी या ठिकाणी कॉपी पेस्ट करतोय. तर काय येणार आहे द रेडियस ऑफ गायरेशन. क्वेश्चन सर्व लिहून घेतलाय. सो क्वेश्चन नंबर 24 या ठिकाणी तुम्हाला आता सॉल्व्ह करायचा आहे. तर क्वेश्चन नंबर 24 तुमच्या स्क्रीनवर आहे. काय आहे बघा द रेडियस ऑफ गायरेशन किंवा जायरेशन. रेडियस ऑफ जायरेशनला आपण के लेटरने इंडिकेट करत असतोय. ओके सो या ठिकाणी ऑफ द डिस्क आहे. सो या ठिकाणी आपण त्याला केडी म्हणू शकतो. Yes, okay. So the radius of gyration of disk about an axis passing through its center and perpendicular to its plane is 2 cm. म्हणजे या ठिकाणी रेडियस ऑफ जायरेशन दिलेला आहे. डिटरमाइन द रेडियस ऑफ गायरेशन ऑफ द डिस्क अबाउट अ डायमीटर. अच्छा आपल्याला अबाउट अ डायमीटर फाइंड आउट करायचंय. ओके म्हणजे एक डिस्क आहे. डिस्क म्हणजे यू नो डिस्क सर्वांना माहित आहे डिस्क. तर या ठिकाणी दिस इज द डिस्क. तर ही डिस्क आहे. तर याला मी पूर्ण हॅचिंग लाईन मध्ये ड्रॉ करतो जेणेकरून तुमच्या लक्षात येईल. सो दिस इज द डिस्क. तर या ठिकाणी याचा आपल्याला रेडियस ऑफ गायरेशन दिलेला आहे. सो G1 डेटामध्ये तुम्हाला लिहायचं आहे. G1 डेटामध्ये रेडियस ऑफ द gyration about axis that is passing through the center and perpendicular to plane. ओके या ऍक्सिसच्या भोवती तुम्हाला काय केलं त्यांनी रेडियस ऑफ जायरेशन दिलेला आहे. दॅट इज द केडी ऑफ द सी दिलेला आहे. दॅट इज विच इज इक्वल टू किती आहे 2 सेंटीमीटर आहे. लगेच याला कशामध्ये कन्वर्जन करता मीटर मध्ये कन्वर्जन करा. सो 2 × 10⁻³ किती येणार आहे -2 मीटर आहे.
ओके, सो जस्ट 10⁻⁻2 तुम्हाला काय करायचंय, मल्टिप्लाय करायचंय. ओके, तुम्हाला काय फाइंड आउट करायचंय, डिटरमाइन द रेडियस ऑफ जायरेशन अबाउट डिस्क ऑफ द डिस्क अबाउट अ डायमीटर. म्हणजे या ठिकाणी बघा, डायमीटर म्हणजे हा आपण डायमीटर घेतला, तर या ऍक्सिस भोवती समजा रेडियस ऑफ जायरेशन काय असेल हे तुम्हाला काय करायचंय, फाइंड आउट करायचंय. एकदम इझी आहे, अबाउट अ डायमीटर. So that is the KD, radius of gyration of the disk about the center. तर या ठिकाणी आपण KDC म्हणूया, म्हणजे रेडियस ऑफ जायरेशन ऑफ द डिस्क अबाउट द सेंटर. म्हणजे डी म्हणजे डायमीटर, सॉरी डी म्हणजे डिस्क आहे आणि हे सी म्हणजे काय आहे, सेंटर आहे. तर या ठिकाणी डी म्हणजे डिस्क आणि डबल डी असल्यामुळे या ठिकाणी डायमीटर. या ठिकाणी आपल्याला हे फाइंड आउट करायचंय. यस, आलं लक्षामध्ये? जीवन डेटा सर्वांना समजलाय? येस सर. ओके, हा, तर मग मला सांगा या ठिकाणी एक गोष्ट, कोणती गोष्ट सांगता, तर रेडियस ऑफ गायरेशन अबाउट द ऍक्सिस पासिंग थ्रू द सेंटर याचा फॉर्म्युला काय, किंवा मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला काय डिस्कचा अबाउट अन ऍक्सिस पासिंग थ्रू द सेंटर, दॅट इज द IC इक्वल्स टू फॉर्म्युला काय आहे? अच्छा, हा, अंकुर विचारतोय सर केडी काय आहे आणि केडीडी काय आहे. ओके, पुन्हा एकदा मी एक्सप्लेन करतो. आता हे आपण आपल्या सोयीप्रमाणे हे घेतलेलं आहे. ओके, आता पुस्तकामध्ये जे सिम्बॉल आहेत ते वेगळे दिलेले आहेत बघा. या ठिकाणी त्यांनी केडी आणि केसी दिलेला आहे. ओके, म्हणजे आपल्या सोयीप्रमाणे आपण हे सिम्बॉल घेतलेले आहेत. आता केडीसी म्हणजे काय, दॅट इज द के म्हणजे काय, के म्हणजे रेडियस ऑफ गायरेशन, सर्वांना माहित आहे रेडियस ऑफ जायरेशन. आता केडी म्हणजे काय, ऑफ द डिस्क आहे, आणि सी म्हणजे कोणत्या ऍक्सिसच्या अबाउट अन ऍक्सिस पासिंग थ्रू द सेंटर, म्हणजे हे केडीसी झालं. दॅट इज द रेडियस ऑफ गायरेशन ऑफ द डिस्क. डी म्हणजे डिस्क आणि सेंटर मधून पास होत असेल तर केडीसी. ओके, त्याच्यानंतर केडीडी, दिस इज द के म्हणजे रेडियस ऑफ गायरेशन, डी म्हणजे अबाउट काय आहे, दॅट इज द डिस्क आहे ऑफ द डिस्क, आणि डी म्हणजे अबाउट द डायमीटर आहे. ओके, या ठिकाणी सी म्हणजे अबाउट द सेंटर आणि डी म्हणजे अबाउट द डायमीटर, आणि हा जो पहिला डी आहे, पहिला डी म्हणजे आहे डिस्क आहे, असं आपण स्वतःहून कन्सिडर केलेलं आहे. यस, आलं लक्षामध्ये? ओके, तर या ठिकाणी आयसी काय असतो, आयसी म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द डिस्क. या किंवा या ठिकाणी तुम्ही काय करू शकता, याला डायरेक्टली केसी लिहू शकता, कारण की हा अबाउट द सेंटर आहे, रेडियस ऑफ जायरेशन, त्याच्यानंतर या ठिकाणी अबाउट द डायमीटर फाइंड आउट करायचं आहे, त्याच्यामुळे आपण केडी लिहू शकतो. यस, आता आयसी काय बघा, आयसी इक्वल्स टू काय आहे, सर्वांना माहित आहे, mr²/2 आहे, आणि विच इज इक्वल्स टू आपण याला काय म्हणू शकतो, यस, विच इज इक्वल्स टू आपण याला काय म्हणतो, m इंटू KC² म्हणतो. ओके, सो दिस इज द आयसी. त्याच्यानंतर आता या ठिकाणी बघा आयडी, आयडी म्हणजे काय असतो, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द, यस, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द डिस्क अबाउट एन ऍक्सिस पासिंग थ्रू द डायमीटर. आयडी इक्वल्स टू काय असतो, तो आयसीच्या हाफ असतो, दॅट इज द mr²/4 येणार आहे. हा फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवा. आता या ठिकाणी दोन मोमेंट ऑफ इनर्शिया आपण घेतलेले आहेत. एक कोणता घेतलाय रे, एक अबाउट द ऍक्सिस पासिंग थ्रू द सेंटर, म्हणजे या सेंटर मधून समजा पास होत असतील तर या ऍक्सिस भोवती मोमेंट ऑफ इनर्शिया काय असतो, आयसी असतो. त्याच्यानंतर अबाउट द डायमीटर म्हणजे या लाईन भोवती जर समजा ऍक्सिस पास होत असेल, या लाईन मधून ऍक्सिस पास होत असेल आणि या ऍक्सिस भोवती आपण बॉडीला रोटेट केलं, सो याचा मोमेंट ऑफ इनर्शिया आयडी इक्वल्स टू काय असतो, IC/2 असतो, म्हणजे आयसीच्या हाफ असतो, म्हणजे mr²/4 असतो. ओके, आणि विच इज इक्वल्स टू आपला याचा फॉर्म्युला रेडियस ऑफ जायरेशनचा, विच इज इक्वल्स टू काय असतं, m इंटू KD² असतो. ओके, आलं लक्षामध्ये? तर या ठिकाणी आता याला मी कसं लिहू शकतो बघा, आता हे जे mr² आहे याला मी असं लिहू शकतो का, mr²/2 इंटू 2 असं लिहू का, यस, विच इज इक्वल्स टू काय येणार आहे, m इंटू KD² येणार आहे. यस, येते लक्षामध्ये? mr²/4 ला mr²/2 इंटू 2 लिहिलं. त्याच्यानंतर आता हे जे mr²/2 आहे याला मी mKC² लिहू शकतो का, यस सांगा बरं, एकच मिनिट फक्त. या ठिकाणी थोडं जरा ट्रिकी न्यूमेरिकल आहे. आता हे जे mr²/2 आहे याला मी या ठिकाणी m इंटू KC² लिहू शकतो का, बघा या ठिकाणी mr²/2 याला मी m इंटू KC² लिहू शकतो, म्हणजे या ठिकाणी mr²/2 याला मी m इंटू KC² लिहू शकतो. या ठिकाणी अपॉन 2 उरेल, विच इज इक्वल्स टू काय होणार आहे, m इंटू KD². ओके, या ठिकाणी m कॅन्सल होईल. त्याच्यानंतर फायनली आपल्याला केडी फाइंड आउट करायचा आहे, तर KD² विच इज इक्वल्स टू काय येणार आहे, KC²/2. जर समजा तुम्हाला केडी फाइंड आउट करायचा असेल तर केडी इक्वल्स टू काय येणार आहे, यस, केडी इक्वल्स टू काय येणार आहे, अंडर रूट ऑफ द डायरेक्ट. आता या ठिकाणी केसीचा स्क्वेअर असल्यामुळे या ठिकाणी फक्त येईल केसी येईल. ओके, स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट उडून जातील, त्याच्यानंतर या ठिकाणी येईल अंडर रूट ऑफ द 2. चला, हा फॉर्म्युला सर्वांना समजला का, हा फॉर्म्युला कसा आला, केडी इक्वल्स टू KC/√2. फॉर्म्युला समजलाय सर्वांना कसा आलेला आहे इथपर्यंतचा भाग?
Yes, यस. sir. हा, जसं अंकुरने आता डाऊट विचारला तसं तुम्ही डाऊट वगैरे विचारू शकता. याच्यामध्ये काय डाऊट वगैरे आहे तर. Sir, हा, यस. IC is equal to MR square आहे ना, मग आपण 2 काय घेतले? हा, या ठिकाणी बेटा आपलं काय झालेलं आहे, जी आपण बॉडी यूज केलेली आहे, पहिल्यांदा आपण काय यूज केलं, वरच्या न्यूमरिकल मध्ये आपण रिंग यूज केलं, बरोबर आहे. मग आता आपण रिंगला रिप्लेस केलेलं आहे. कशाने रिप्लेस केलेलं आहे, आपण डिस्कने रिप्लेस केलेलं आहे. ओके, मी तुम्हाला फॉर्म्युल्याच्या सिरीज मध्ये लिहून दिलेलं आहे बघा. पुन्हा एकदा फॉर्म्युल्याची सिरीज मी ओपन करतो आणि तुम्हाला या ठिकाणी दाखवतो मी काय चेंजेस आहेत. mr²/2 का लिहिलेलं आहे. ओके, एक्सरसाइज नाहीये या ठिकाणी, एक मिनिट. फॉर्म्युला सिरीज, हा, यस. ओके, हा, या ठिकाणी बघा कुठे गेला आपलं 17 नंबरचा फॉर्म्युला बघा. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग अबाउट सेंटर ऑफ मास अँड परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन IC = mr². कशाचा, रिंगचा. आणि जर समजा डिस्कचा असेल तर बघा, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क अबाउट सेंटर ऑफ मास अँड परपेंडिक्युलर टू डिस्क mr²/2 आहे. यस, कळले. म्हणजे डिस्क असल्यामुळे आपण mr²/2 घेतलेला आहे. जर समजा रिंग असेल, रिंग वर आहे बघा, यस, रिंग असेल तर आपण mr² घेतो आणि डिस्क असेल तर आपण काय घेतो, mr²/2 घेतो. यस, कळलंय सर्वांना. हो सर. ओके, त्याच्यानंतर आपण पुढे काय घेतलंय बघा, या ठिकाणी पुढे आपण काय घेतलंय, दॅट इज द अबाउट अ सेंटर ऑफ मास अँड परपेंडिक्युलर टू द प्लेन असेल तर IC म्हणलं mr²/2. बट अबाउट द डायमीटर असेल तर त्याला आपण mr²/4 घेतो. किंवा आपण IC अपॉन 2 डायरेक्टली लिहू शकतो. या ठिकाणी तुम्ही डायरेक्टली लिहू शकता. म्हणजे काय लिहू शकता बघा, या ठिकाणी डायरेक्टली. आता या पूर्णला मी रब करतो. यस, एक मिनिट जस्ट. आता मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द डिस्क अबाउट द डायमीटर जो फॉर्म्युला असतो तो सेंटरच्या डायरेक्टली हाफ असतो. मग सेंटर काय आहे, सेंटर समजा IC आहे, सेंटर IC असेल तर त्याच्या डायरेक्टली हाफ असेल. ओके, आणि कोणताही मोमेंट ऑफ इनर्शिया काय असतो, मास इंटू रेडियस ऑफ गायरेशनचा स्क्वेअर असतो, दॅट इज mk² असतो. बट या ठिकाणी अबाउट द डायमीटर असल्यामुळे या ठिकाणी काय येणार आहे, अबाउट द डायमीटर KD येणार आहे. ओके, सो या ठिकाणी IC ची व्हॅल्यू सर्वांना माहित आहे. या ठिकाणी बघा IC ची व्हॅल्यू किती आहे, m × kc² आहे. सो या ठिकाणी येणार आहे m × kc² अपॉन 2 which is equals to m into kd². ओके, सो या ठिकाणी m कॅन्सल होईल. आता इक्वल टू डबल द्यायची गरज नाही. त्याच्यानंतर याला मी kd² which is equals to काय लिहू शकतो, kc² अपॉन 2 लिहू शकतो. ओके, kd² which is equals to kc² अपॉन 2 लिहिलेला आहे. त्याच्यानंतर आता याला काय करतो बघा, याला रब करतो पूर्णपणे. हा, आता मला KD फाइंड आउट करायचं आहे, तर स्क्वेअर हटवून टाका, स्क्वेअर रूट घ्या दोन साईडला. सो KD = काय येणार आहे, या ठिकाणी KCचा स्क्वेअर केल्यानंतर KC राहील आणि या ठिकाणी √2 ची व्हॅल्यू या ठिकाणी √2 राहील. ओके, चला इथपर्यंतचा पाठ सर्वांना समजलाय. आता KC ची व्हॅल्यू मला सांगा, KC ची व्हॅल्यू किती दिली त्यांनी. KC ची व्हॅल्यू 2 × 10⁻² आहे. ओके, सो या ठिकाणी येणार आहे बघा 2 × 10⁻² येणार आहे आणि त्याच्यानंतर हे झालं √2 ची व्हॅल्यू. ओके, सो 2 अपॉन म्हणजे 2 अपॉन √2 × 10⁻². त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो 1 अपॉन √2 ची व्हॅल्यू किती आहे. यस, 1 अपॉन √2 ची व्हॅल्यू आहे 0.707. ही व्हॅल्यू तुम्ही पाठ करू शकता डायरेक्टली. 1 अपॉन √2 ची व्हॅल्यू 0.707 एवढी व्हॅल्यू आहे. यस, आणि √2 ची व्हॅल्यू किती आहे, √2 ची व्हॅल्यू 1.414 आहे. डायरेक्टली पाठ केलं तरी चालेल कारण की कॅल्क्युलेशन आपलं इझी होतं. सो 1 अपॉन √2 ची व्हॅल्यू आहे 0.707 × 2 आलेला आहे आणि हे 10⁻² आलेला आहे. किंवा याला तुम्ही लॉग टेबल सॉल्व्ह करू शकता किंवा √2 ची व्हॅल्यू बघू शकता. √2 ची व्हॅल्यू 1.414 येते. मग 2 अपॉन 1.414 याचं डिवायडेशन केलं तर याचं डिवायडेशन म्हणजे आपला आन्सर येते. काय येते बघा, आता या ठिकाणी 2 × बेसदी किती, 14ला 4, हातचा 1, बे00 आणि हातचा आलेला 1 ऍज इट इज. त्याच्यानंतर बेसदी 14ला 4, हातचा 1, बे00 आणि 1 हातचा इथं आला. ओके, तर या ठिकाणी अरे आपण एक बघा, ही सगळी अरेंजमेंट करण्यापेक्षा आपण एक या ठिकाणी जुगाड करू शकतो. काय जुगाड करू शकतो बघा, 1.414 आन्सर येणार आहे. येस, आता दुसऱ्या मेथडनं आपण कसं करू शकतो बघा. आता काय करायचंय, ही मेथड रब करू का. येस, ही मेथड पूर्णपणे मी रब करतो. एक इझी मेथड आहे, एकदम इझी आहे, एकदम इझी. आता हे जे वर √2 आहे, सॉरी वर जे 2 आहे याला मी √2 × √2 असं दोनदा लिहू शकतो का रे. वर जे 2 आहे याला मी √2 × √2 लिहू शकतो का. येस और नो मला सांगा. Yes, sir. ओके, हा, मग आता हे √2 काय होईल, कॅन्सल होईल आणि वर फक्त √2 उरेल आणि √2 ची व्हॅल्यू तर आपल्याला माहिती आहे 1.414. सो 1.414 × 10⁻².
-2 दिस इज इन द मीटर. ओके, रेडियस ऑफ व्हेरिएशनचं युनिट काय असतं, याचा युनिट मीटर असतं. ओके, सो दिस इज द फायनल आन्सर. एकदा आपण आन्सर चेक करूया. 1.4 येते का? येस, या ठिकाणी बघा 1.414 सेंटीमीटर त्यांनी दिलेलं आहे, बट या ठिकाणी आपण मीटर मध्ये कन्वर्जन केलं, सो 10⁻² मीटर येतं. यस, ठीक आहे, सर्वांना समजलंय? येस सर. ओके, चालेल, ठीक आहे. बट फॉर्म्युल्यासाठी तुम्हाला एक बेस्ट स्ट्रॅटजी अप्लाय करावी लागेल. काय स्ट्रॅटजी अप्लाय करता? तर दररोजचं सकाळी सकाळी ऍटलिस्ट 2 चॅप्टरचे फॉर्म्युले 15 मिनिटं वाचायचे. दररोजचं वाचायचे, दररोजचं. ओके, चला ठीक आहे. तर या ठिकाणी मला थोडं तुम्हाला गायडन्स करायचं आहे. गायडन्स असं करायचं की बघा, आता परीक्षेला जवळपास आपल्याकडे टाइम आहे, जवळपास आपण 3 मंथ कन्सिडर करूया. ओके, 3 मंथ आहेत आपल्याकडे. तर 3 मंथ मध्ये फिजिक्स मध्ये आपल्याला 90+ स्कोर आणायचा आहे फिजिक्स मध्ये. ओके, तर याच्यासाठी आपल्याला काय काय करावं लागेल? आता इथून पुढचं जे लेक्चर आहे, तर ते लेक्चर एकदम इम्पॉर्टंट लेक्चर आहे, कारण की आजचा व्हिडिओ तुम्हाला पुढचं तुमचं भविष्य कसं होणार आहे, पुढचे 3 महिने तुम्हाला काय प्लॅनिंग करायचंय जेणेकरून 90+ स्कोर यावं तुमचा फिजिक्स मध्ये, याच्यासाठी मी तुम्हाला सांगणार आहे. बघा, टोटल फिजिक्सचे चॅप्टर किती आहेत रे? 16 चॅप्टर आहेत. मान्य आहे सर्वांना? किती चॅप्टर आहेत? 16 चॅप्टर आहेत. ओके, तर 16 चॅप्टर मध्ये तुम्हाला माहित आहेत का, 16 चॅप्टर मध्ये थेअरी पण आहे. यस, थेअरी पण आहे आणि प्लस न्यूमेरिकल्स पण आहेत. म्हणजे 16 चॅप्टर मध्ये, ऑल चॅप्टर मध्ये न्यूमेरिकल आहेत, म्हणजे थेअरी पण आहे आणि न्यूमेरिकल मध्ये आहेत. ओके, सो 2 स्ट्रॅटेजीज या ठिकाणी तुम्हाला मी सांगतो. जर समजा तुम्हाला जवळपास 86+ स्कोर आणायचा असेल फिजिक्स मध्ये आउट ऑफ 100, ओके, तर तुम्ही काय केलं, फक्त थेअरी जरी केली, मी काय सांगतोय, फक्त तुम्ही थेअरी जरी केलं तरी पण तुम्हाला 86 मार्क्स मिळतात आउट ऑफ 100. आणि त्याच्यानंतर दुसरी स्ट्रॅटर्जी आहे, तुम्हाला जवळपास 85च्या पुढे मार्क मिळतील आणि कधी कधी 90+ बी मार्क्स मिळतात आउट ऑफ 100. आणि तुम्ही या ठिकाणी तुम्हाला काय करायचंय, थेअरी करायची आहे प्लस न्यूमेरिकल्स बी करायचे. ओके, आता या ठिकाणी काही विद्यार्थ्यांना वाटेल की सर ठीक आहे, आम्हाला 4 मार्क कमी पडले तरी बी चालतील, फक्त आम्ही काय करू, थेअरी करूया आणि 86 मार्क्स आम्ही मिळूया. आता सांगतो याचा आणि याचा ऍडव्हान्टेज काय आहे आणि याचा आणि याचं डिसएडव्हान्टेजेस काय आहे. ओके, तर सर्वात पहिल्यांदा बघा, या ठिकाणी जर समजा तुम्हाला 86 मार्क पाहिजे असेल, फक्त थेअरी करायची आहे, न्यूमेरिकलचा पार्ट तुम्हाला अजिबात करायचा नाहीये, 1 मार्काचं तुम्हाला न्यूमेरिकल सॉल्व्ह करायचं नाही, तर तुम्हाला रजानु या ठिकाणी काय करावं लागेल, या ठिकाणी तुम्हाला काय करावं लागेल, टोटल कम्प्लीट जेवढे चॅप्टर आहेत फिजिक्स मध्ये तेवढ्या चॅप्टरची, म्हणजे 16 चॅप्टरची तुम्हाला थेअरी करावी लागेल. किती चॅप्टरची? 16 चॅप्टरची थेअरी करावी लागेल. आणि फिजिक्सच्या थेअरीमध्ये तुम्हाला वाटत असेल की डेरिव्हेशनचा पार्ट नसतो, तर फिजिक्सच्या थेअरीमध्ये पूर्णपणे डेरिव्हेशन्स इन्क्लूड असतात. डेरिव्हेशनचा पार्ट न्यूमेरिकल मध्ये येत नाहीये, न्यूमेरिकलचा पार्ट सेपरेट असतो. ओके, फिजिक्सची थेअरी म्हणजेच काय असतं, यस, काय असतं, डेरिव्हेशन्स असतो आणि एक छोटासा पार्ट डेफिनेशनचा असतो, डायग्रामचा असतो आणि त्याच्यानंतर एक्सप्लेनेशनचा असतो, जसं की किंवा डिस्टिंग्विश बिटवीन द असतो. ओके, जसं की डिस्टिंग्विश बिटवीन द रिव्हर्सिबल प्रोसेस अँड द इरिव्हर्सिबल प्रोसेस, किंवा डिस्टिंग्विश बिटवीन द सेंट्रिपेटल फोर्स अँड द सेंट्रिफ्युगल फोर्स, किंवा डिस्टिंग्विश बिटवीन द लॅमिनार फ्लो अँड द टर्बुलंट फ्लो. ओके, तर डिस्टिंग्विशचा काही पार्ट म्हणजे डेरिव्हेशन प्लस या ठिकाणी काय येणार आहे, एक्सप्लेनेशनचा छोटासा पार्ट आहे, दॅट इज द एक्सप्लेन द सेंट्रिफ्युगल फोर्स, किंवा काही लॉ असतील याच्यामध्ये. ओके, तर हा झाला थेअरीचा पार्ट, म्हणजे तुम्हाला 16 चॅप्टर करायचे आहेत आणि डेरिव्हेशन प्लस एक्सप्लेनेशन करायचंय. ओके, सगळं. आणि त्याच्यानंतर बघा, या ठिकाणी जर समजा तुम्हाला 90+ मार्क घ्यायचे असतील तर तुम्ही फक्त या ठिकाणी 10 चॅप्टर, जस्ट तुम्ही 10 चॅप्टर जरी केले, परफेक्ट केले, बट या 10 चॅप्टरची तुम्हाला थेअरी 100% आली पाहिजे. म्हणजे न्यूमेरिकलचा पार्ट तुम्हाला करायचा असेल तर त्याचे डेरिव्हेशन आली पाहिजे, एक्सप्लेनेशन आलं पाहिजे. ओके, थेअरी टोटल आली पाहिजे आणि या 10 चॅप्टरचे तुम्ही न्यूमेरिकल पूर्णपणे सॉल्व्ह केले पाहिजेत. ओके, दैनंदिन तुम्हाला काय पडतील, 90+ मार्क पडतील. तर मला सांगा, तुम्हाला कोणतं ऑप्शन बरं वाटतं, ऑप्शन ए का ऑप्शन बी? बी. ऑप्शन बी. ओके, बाकीच्या ना, आता ही तुमची चॉईस आहे, तुम्हाला फक्त थेअरी करायची असेल तर 16 चॅप्टरची थेअरी करावी लागेल, डेरिव्हेशन प्लस एक्सप्लेनेशन, आणि थेअरी प्लस न्यूमेरिकल करायचे असतील तुम्ही 10 जरी चॅप्टर व्यवस्थित केले चांगल्या पद्धतीने 90+ मार्क भेटतात.
कारण बाकीचे चॅप्टर तुमच्या ऑर मध्ये जातील 6 चॅप्टर. ओके, मला वाटतंय एका मुलीचा आन्सर बी आलेला आहे, वैभवचं बी आलेलं आहे. बाकीच्यांचं काय? नन ऑफ द अबव. ओके, काय येणार आहे बाकीच्यांचं ऑप्शन? सर आम्हाला असाही काही फरक पडत नाही म्हणा. यस, रचनाचं बी आहे. यस, व्हेरी गुड. ओके, चला ठीक आहे. मोस्ट ऑफ जणांचा आन्सर ऑप्शन बी आहे आणि माझ्या पण बी फ्रॉम ऑल स्टुडंट्स. ओके, क्लासचे. ओके, ऑफलाईन क्लासच्या स्टुडंटचं सगळ्यांचं बी ऑप्शन आलेलं आहे. चला ठीक आहे, म्हणजे सगळ्यांचं जवळपास बी ऑप्शन आहे. म्हणजे जवळपास तुम्हाला 90+ मार्क घ्यायचे आणि फक्त 10 चॅप्टरचा अभ्यास करायचा आहे, थेरी प्लस न्यूमरिकल. आता याच्यामध्ये प्रॉब्लेम काय होतो बघा, याच्यामध्ये तुम्ही असं बी समजा, आता जर समजा तुम्ही फक्त थेरी करायचा विचार केला, तुम्ही असं डेरिव्हेशन करणारच आहात आणि डेरिव्हेशन करणार म्हणजे तुम्हाला फॉर्म्युला शेवटचा माहित पाहिजेच, बरोबर आहे. मग न्यूमरिकलचा पार्ट एक्स्ट्रा म्हणजे काय असतो? काहीच नसतो, फक्त तुम्हाला फॉर्म्युला माहिती होणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला जीवन डेटा काढता आलं पाहिजे, दॅट इज द गिवन डेटा फाइंड आउट करता आला पाहिजे, फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुट अप करता आले पाहिजेत आणि कॅल्क्युलेशन आलं पाहिजे, म्हणजे लॉग टेबलचा पार्ट आला पाहिजे किंवा तुमचं कॅल्क्युलेशन स्ट्रॉंग पाहिजे. ओके, न्यूमरिकल खूप इझी असतात, फक्त तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागते. आणि न्यूमरिकल 5-5, 10-10 न्यूमरिकल केल्यानं होत नाहीये. एका चॅप्टरचे 10-10, 15-15 न्यूमरिकल केल्यानं काहीच होत नाहीये. ओके, तुम्हाला जवळपास मॅक्झिमम न्यूमरिकल सॉल्व्ह करायचे. बट हे 10 चॅप्टर असे करायचे जवळपास एका चॅप्टरचे 50-50 न्यूमरिकल आणि थेरी पूर्णपणे तुम्हाला आलीच पाहिजे. कोणता बी प्रश्न विचारला तुम्हाला सांगता आलंच पाहिजे. मी समजा ऑन दी स्पॉट तुम्हाला विचारलं, काय विचारलं, एक्सप्लेन द स्टोक्स लॉ. स्टोक्स लॉ काय आहे तुम्हाला सांगता आलं पाहिजे, ऑन दी स्पॉट तुम्हाला सांगता आलं पाहिजे. मी विचारलं तुम्हाला या ठिकाणी रूट मीन स्क्वेअर व्हेलॉसिटीचं एक्सप्रेशन कसं फाइंड आउट करायचं, किंवा प्रेशर इनसाइड द लिक्विड ड्रॉप कसं फाइंड आउट करायचं, किंवा आयसोथर्मल प्रोसेस मध्ये ही ट्रान्सफर कशी होते त्याचं डेरिव्हेशन फाइंड आउट करा, किंवा वर्क डनचा फॉर्म्युला सांगा. ऑन दी स्पॉट तुम्हाला आलं पाहिजे. हे दोन नाही 10 चॅप्टर तुम्ही एवढे परफेक्ट करा. आणि फिजिक्स मध्ये 90+ स्कोर म्हणजे सगळ्यात बेस्ट स्कोर मानला जातो, सगळ्यात बेस्ट स्कोर. 90+ थोडं मुश्किल आहे, बट तुम्ही जवळपास 85च्या अबो जरी गेलं तरी पण सगळ्यात बेस्ट स्कोर मानला जातो. यस, ओके. तर जेवढे न्यूमरिकल मी घेत आहे तेवढे घरी जाऊन एकदा तुम्हाला पुन्हा एकदा डबल सॉल्व्ह करायचे, डबल प्रॅक्टिस करायचे. बाकीचे पण आणखीन दुसऱ्या बुकचे आन्सर वगैरे तुम्ही रेफर करू शकता, न्यूमरिकल रेफर करू शकता. हा, आणि आपलं जे बोर्डाचं बुक आहे त्याच्यामधले जे एक्सरसाइजचे न्यूमरिकल आहेत, तर एक्सरसाइजचे न्यूमरिकल तुम्हाला पूर्णपणे करायची आवश्यकता नाहीये. मी जे एक्सरसाइजचे न्यूमरिकल घेणार आहेत किंवा मी जे बुक मधले न्यूमरिकल तुम्हाला घेणार आहे बोर्डाच्या, तेच न्यूमरिकल तुम्ही करा. बाकी हार्डवाले न्यूमरिकल तुम्ही जास्त त्याला डोकं लावू नका, ते न्यूमरिकल बोर्ड एक्झाम मध्ये येणार नाहीये. यस, ओके. आता उद्या मी बोर्डच्या पुस्तकामधून एक्सरसाइजचे न्यूमरिकल, पहिल्या चॅप्टरचे न्यूमरिकल एक्सरसाइज मधून येणार नाहीये. 1-2 न्यूमरिकल आहेत तशा टाईपचे, ते मी तुम्हाला उद्या सांगणार आहे. ओके, बट सेकंड चॅप्टर मधून येऊ शकतात, थर्ड मधून येऊ शकतात, फोर्थ मधून एक्सरसाइज मधून येऊ शकतात, बट पहिल्यामधून नाहीये, कारण तशा टाईपचे ते न्यूमरिकल नाहीये. ओके, तर जेवढं मी सांगेल फक्त तेवढंच करा, कारण तेवढं सफिशियंट आहे. तुम्हाला माहित आहे गेल्या वर्षीचा आपला टॉपर किती आहे. ओके, जवळपास आता बोर्डाची एक्झाम झालीच नाहीये, बट आपला MST CET चा टॉपर आहे 99.52% ओके, त्याला महाराष्ट्रातलं टॉप इंजिनिअरिंग कॉलेज भेटलेलं आहे. यस, म्हणजे COEP भेटलेला आहे. ओके, चला ठीक आहे. तर या ठिकाणी आपण थांबूया, आपला टाइम झालेला आहे जवळपास, आणि उद्या सेम टाइमला जॉईन करा. ओके, उद्या मी तुम्हाला एक्सरसाइजचे न्यूमरिकल घेणार आहे, त्याच्यानंतर काही न्यूमरिकल ऑदर बुक मधून घेणार आहे, आणि त्याच्यानंतर काही प्रिव्हियस इयरचे मी उद्या न्यूमरिकल घेणार आहे, जसं की 2015 मध्ये आलेला, 2010 मध्ये आलेला क्वेश्चन, 2005 मध्ये आलेला, 2018, 19, 20 मध्ये आलेले क्वेश्चन्स काही घेणार आहे या चॅप्टर मधून. ओके, चालतंय. इज दॅट क्लिअर टू ऑल ऑफ यू? सर्वांना स्ट्रॅटर्जी समजली आहे? आपल्याला कोणती स्ट्रॅटर्जी फॉलो करायची आहे, कशा पद्धतीने आपल्याला अभ्यास करायचा आहे? येस सर. यस, ओके, थँक्यू. बरं वाटलं, कारण की स्टार्टिंगला कमीत कमी एनर्जी नव्हती, बट लास्टला मुलं एकदम जोश के साथ येस सर म्हणायला लागले. बरं वाटलं का? सायमल्टेनियसली जेवण चालू आहे, नाश्ता. चला ठीक आहे. ओके, दिस इज जॉब. थँक्यू, हॅव अ नाईस डे. बाय बाय टू ऑल ऑफ यू.
बाय सर.